हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना. बसलोय काल निवांत. बसलो होतं डबा बांधून, आज डबा बी नाही बांधला आणि काय नाही. आज खाऊन पिऊन बसल्यात आहे निवांत. काय करणार मग आता हे तर तसंच काम आहे बघा हा तर भाऊ बहिणीनं काय कामच लागाना झाले त्यांना, त्याच्यामुळं घरी यायचं. पण त्यांना एवढं कळू नाही का की हातावर हात धरून बसावं, बसून जमणार नाही आपल्याला. हा मग चौकड लिंक लावून बसलोय, इकडं लागन तिकडं लागन तिकडं लागन चौकड. असं नाही का एकाच कामावर अवलंबून, असं नाही. तर भाऊ बहिणीनं आताच एक भणीचा व्हिडिओ बघितला. बाबाच्या बायाच्या जीवा उड्या मारती, पुणे तुला काय करायचंय, अशी बहीण म्हणती. या बाबाच्या बायाच्या जीवा उड्या मारती आणि बरंच काय काय बोलती. तर आता मला सांगा भाऊ बहिणींनो, आजपर्यंत मी बडबड करती, पण मी वाईट काय सांगितलं? जी मी खरं आहे सत्य आहे ती बोलती आणि माझं ऐकत नाही कोणी हे मला माहिती आहे. त्याच्यामुळं मी जास्त काय तुम्हाला समजावण्याचा सांगण्याचा प्रयत्न करतच नाही. कारण की मला माहिती झालंय ही काय म्हणतात ना, गाढवा पुढं वाचली कथा आणि गाढव काय म्हणतं कालचाच गोंधळ बरा होता. ह्यातली गथ आहे म्हणलं ही. ह्यांना किती जरी आपण जीव तोडून सांगितलं किंवा काय समजून सांगितलं तरी यांना काही फरक पडणार नाही. ह्या दृष्टिकोनातून मी सांगायचं, समजून सांगायचं, चांगल्या 2-4 गोष्टी सांगायच्या सोडून दिलेल्या आहेत त्या. बरोबर ना? ह्यात काय चुकीचं बोलली का? मी आजपर्यंत जेवढे बी माझ्या घरातली लोक होती त्यांना एक काहीतरी आपलं नातं आहे म्हणून 4-2 गोष्टी समजावायचा प्रयत्न केला. असं नाही की ती आता तुम्हाला सांगते, कुठं जर आपल्याला काय वाईट दिसलं तर माणूस 2 गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न करतं. मग काय त्या पुढच्या माणसाचा वाईट विचार करून सांगतं का? आज मी नवऱ्याला बडबड करते, कामाला नाही गेल्यावर काय काम जर असलं, कुठं काय घरी बसलं, तुम्हाला बी बडबड करते. मग काय मी तुमच्या वाईटासाठी करते? पण त्याला समजून घेणारा माणूस पाहिजे ना. आता नवऱ्याला बडबड करते म्हणजे त्यांचा संसार चांगला सुरळीत चालावा, त्यांनी बायकोच्या लेकरांच्या मनात त्यांचा मान सन्मान राहावा, ह्या दृष्टिकोनातून नवऱ्याला बी 4-2 गोष्टी मी सांगत असते की तुम्ही कामाला जा बाहेर. जरी कुठं घरचं दारचं तर काम आपल्याला कंटिन्यूच करायचं आहे, त्यात काय वाद नाही. होय, मी मागं तुम्ही तिकडं राहून कामाला जात होता तेव्हा मी तुम्हाला कामाला लावलं, काय तुमचं वाईट झालं? काय नाही. हा 2 रुपयाचं पुढं बघा ना, पण काम केलंच पाहिजे. काय घरात लागत, सगळंच लागत आहे घरात, आणि एकट्याच्या जीवन असतं ना. हा मग आता जर मी माझ्या नवऱ्याला जसं 2 गोष्टी समजून सांगते तसंच माझ्या भावंडांना पण सांगण्याचा प्रयत्न करते. बाबांनो, कष्टाशिवाय पर्याय नसतो, कष्टही करावंच लागतं. भलं मग कुठं का व्हायना 4 पैशाचं काम केलं ना, आपल्या जीवनातल्या अडचणी आपल्या कष्टाच्या 4 पैशानंच आपण दूर करू शकतोय. ह्याच्या त्याच्यावर अवलंबून राहून आपली जिंदगी बनत नसती. ह्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करते. तर मला उरपाट टांगायला नेत्यात. आता बाबाच्या जीवा उड्या मार बाई, नाही तर बायाच्या जीवा मार, मला काय करायचंय? बरोबर ना भाऊ बहिणींनो? हो का? जसं मला योग्य वाटेल तसं मी करते. माझ्या नवऱ्याचा परपंच मी केला आणि करून पण दाखवला. आज माझ्या नवऱ्याची परिस्थिती पण अशी होती की खायला अन्न नव्हतं भावा बहिणींनो, आणि तुम्ही तोंडा विचारा, मला सांगायची म्हणजे ही नाही वाटत. आणि कसं असतं, जर आपण बारकावानी जर संसार परपंच केला तरच संसार होतो, बरोबर ना? आणि जर मला वाटत आहे की बाबा मी प्रत्येक दिवसाचा अनुभव घेतलेला आहे, प्रत्येक दिवस मी अनुभवलेला आहे की आपल्या टायमाला सुखात दुखात आपल्याला कोण येतं कोण देतं, ह्याचा सगळ्याचा अनुभव मी घेतलेला आहे. अनुभवातून मी भरपूर काही शिकलेली आहे. त्याच्यामुळं मी भावंडांना सावध करायला बघती की बाबांनो, ह्याच्यापासून असं घडतं, त्याच्यापासून तसं घडतं, त्याच्यामुळं तुम्ही हुशार राहा, सावध राहा, कष्ट करा, ह्याला त्याला भीक मागू नका, आपल्या कष्टाचं कधीच वायाला जात नाही. ह्या दृष्टिकोनातून मी 4-2 गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करते. पण ती मला आहे ना, आता भाऊ तर नव्हतं ऐकत, ही कोणती ह्या बाईची अपेक्षा होती. ते बाई तर आता तिला वाटतंय की मी स्वतःच लय शहाणी झाली आहे, तिला वाटतंय मायासारखी कोणीच नाही.
असंच तिला वाटायला लागलं या. आणि राहिली गोष्ट तर सारखी गोळ्या औषधं चालू आहेत, गोळ्या औषधं. अहो ही जी बुद्धीच ठिकाण्यावर नाही. तुम्हाला सांगू का, ही जी दुखणी आहेत ना, ही स्वतः तिने लावून घेतलेली आहेत. ही ज्या डोक्यात आहे ना असं काय मोकळ्या डोक्यात सारखं आहे ना निगेटिव्ह विचार. आता ही तर दवाखान्यात आली होती भावा बहिणीनं. महागा आईच्या टायमाला पण तसंच झालं. मी त्या दिवशी बी तिला बडबड केली. मला म्हणली हिथून गेल्यावर म्हणली आता दुसऱ्या दवाखान्यात. म्हणलं जा, तुला कुठं जायचंय तिकडं. म्हणलं मी नाही सांगू शकत, कारण की आपण सांगितलेलं कधी बी वाईटच असतं. आईच्या टायमाला पण तसंच झालं की लगेच दवाखान्यात गेला की लगेच फरक पाहिजे, दवाखान्यात गेला की लगेच फरक पाहिजे. अहो कुठंय देव तरी एका आंघोळीने म्हातारा होतोय का? देवाला सुद्धा पायवाऱ्या कराव्या लागते त्या खेट्या, तेव्हा देव पावतोय. आणि देव चांगल्या काय म्हणतात आपल्याला सुख समाधान देतोय. पायवाऱ्या कराव्या लागत्या. देवाची श्रद्धा, मनातून श्रद्धा करणाराला पण आहे ना देव पावतो. मग मला काय म्हणायचं, डॉक्टर काय देव आहे का? म्हणजे देवापासून आलाय का? ती बी एक तंत्रज्ञानच आहे ना. त्यांची काय ट्रीटमेंट दिल्याशिवाय ती बरं करणार आहेत का? मग त्यांच्याकडे काय चक्र घालावं लागतील का नाही? आज ह्यो डॉक्टर, उद्या त्यो डॉक्टर, परवा त्यो डॉक्टर. काय करायचंय आम्हाला? हिथं आली, हिथं काढलं रिपोर्ट काढलं की लगेच म्हणले आता बारामतीला दवाखान्यात जायचं. अगं कुठं बी जा, कुठं आम्हाला पैसे द्यायच्यात? काय करायचंय आम्हाला? तू कुठं गेली, कुठं नाही गेली, बरोबर ना? तर तुम्हाला सांगते, तिला वाटतंय की मला एका दिवसात फरक पडला पाहिजे. बरं आता फरक तरी कशाचा? मी म्हणलं जरा डल्या हलवा, डल्या झिजवा. काय चुकलं माझं? बरं काय चुकलं सांगा तुम्ही? डल्या झिजवा म्हणलं, जरा हालचाल करा, व्यायाम बी करा. व्यायाम नसला होत तर तुम्ही काहीतरी थोडं काम करा, त्यातून 4 पैसे बी भेटतील आणि तुमच्या शरीराला पण थोडस ही भेटेल. ह्या दृष्टिकोनातून भावा बहिणीनं, मला आहे ना तुम्हाला खोटं नाही सांगत, माझं 6 पॉइंटवर रक्त आलं होतं. 6 पॉइंटला बी कमी झालं. डॉक्टर काय तुम्हाला म्हणलं, किती बडबड केली डॉक्टरनी. म्हणली जर गाडीत पेट्रोलच नाही तर ती गाडी चालणार कशी आणि ती जीवन कसं जगत्यात. तरी पण मी माझं काम सोडलं नाही का? सोडलं काम? तेवढ्या गोळ्या औषधं चालू असताना मी आहे ना तुम्हाला सांगते, मसाल्याचं दाजीला तुमच्या चालू करून दिलं. शिलाई मशीनचं काम करायचे. मला सक्त आरामाची गरज होती त्या टायमाला. महिनाभर तर डॉक्टरनी सांगितलं होतं. म्हणजे माझे आहे ना डायरेक्ट हृदयाला रक्त पुरवठा कमी व्हायला लागला होता. माझं रक्त कमी एवढं झालं होतं, तर हृदयाला रक्त पुरवठा कमी व्हायला लागला. त्याच्यामुळं मला आहे ना डायरेक्ट दम छटायला लागला. बोलायला लागलं तरी श्वास अडकायचा माझा. अशी परिस्थिती झाली होती माझी. त्रास व्हायचा हृदयाला, आहे ना रक्त पुरवठा व्यवस्थित होत नव्हता. एवढा त्रास होत होता तरी पण काम सोडलं नाही. रात्रंदिवस मशनीवर काम करायची. इकडे तुमच्या दाजीला करू लागायची. मग कधी कधी माझी चिडचिड होती, माझी स्वतःची चिडचिड होती. मी माझं चोरत नाही. मी नवऱ्याला बडबड कधी कधी करती. का करती की बाबा मला वाटतं की आपल्या दोघाचा जर चांगला हातभार असला ना संसाराला, तर संसार व्यवस्थित चालेल. बरोबर ना? काय मी चुकीचं बोलते का? तिथं ठेवा खाली फोन ठेवतोय. मग असं ऐकल्यावर जरा बरं वाटतं जीवाला. तर नवऱ्याला काय सांगणं माझं की आपल्याला 3 लेकरं बाळ आहे, तर त्यांचं शिक्षण चालू आहे, घरात काय म्हण लागत नाही, महागाईचा काळ आहे. तर तुम्ही काम केलं तर मी काम केलं तर म्हणलं आपला संसार नीट चालेल, नाही तर भांडणच होणार. ह्यात काय वाद नाही. कारण की माझ्यावर एकटी बाहेर पडला ना की आपली भांडणच होणार. आणि ज्या बी वेळेस भांडणं होतील त्यावेळेस ओळखून घ्यायचं, पूनमताईला एकटी, तुमच्या पूनमताईवर एकटीवर जास्त भार पडल्यामुळं पूनमताईची चिडचिड व्हायला लागली. तुम्ही ओळखून घ्यायचं भावा बहिणींनो. तुम्ही ओळखून घ्यायचं की दाजीला काय काम नाही. दाजीला काय काम नाही, दाजी बसून आहे ना. आता मी दाजी बसूनच आहे. काय बरोबर का नाही? मग आता तुम्ही सांगा, जर बहिणीला भावंडांना जर मी काय जर 4-2 गोष्टी सांगत असले की ती त्याच्यातून वाईट काढते ती आणि मला टार्गेट करते ती. अहो युट्यूबचं चॅनल खोलून दिलं त्यांना 4 पैसे मिळावं, 4 पैसे त्याच्यावर सुद्धा ती कामं करायला नको म्हणते ती. आणि जर व्हिडिओ जर आलं तर तुम्ही तर बघताय, झंगाड पक्काड झंगाड पक्काड झंगाड पक्काड. ह्या कसं काय करायचं? नवऱ्याला दिलं या युट्यूबचं चॅनल खोलून. भाऊ बहिणीनं तुम्हाला खोटं नाही, मी काय त्यांचंच नाही सांगत, माझ्या नवऱ्याचं बी सांगते.
नवऱ्याला बी चॅनल चालू करून दिलं. काय नवऱ्याने दिवा लावला माझ्या? नाही काम नसले होती येडीव तरी काढताय का? निवांत बसताय तो का धरणं धरून तिथं कट्टा केलाय. आता दावते तुम्हाला कट्टा केलाय. तो कट्टाच धरून बसतय दिवसभर. मग आता नवऱ्याला काय बोलावं? नो टेन्शन मध्ये हा? अहो युट्यूबचं चॅनल वर व्हिडिओ काढावा, तिथून 4 पैसे मिळेल. संसाराला कुठून नाही कुठून हातभार होईल ना. हा? किती सांगायचं तुम्हाला? बर चालतंय व्हिडिओ काढतो भाऊ. कधी काढता? हे काय आता डार कारभार लगेच सुरू होईल. आणि व्हिडिओ जर काढाय गेला नवरा का माझ्या नावाने बसतय खाडं फोडत, कसं काय करायचं सांगा मग आता तुम्ही? बायको अशी, बायको तशी, बायको आमकी, बायको फालानी. मग हो का घरचा भेद्या लंका ढान म्हणायला काय हरकत नाही. बरं किती दिवस झाला माझ्या व्हिडिओ बंद येतोय? काय तू ओळख काय आहे का काय? आहे का काय? मग आता तुम्ही व्हिडिओच काढत नाही तर गुराळच कुठून गाचाल? आता चालू केलं की लगेच गुराळ चालू होईल ना तुमचं. नाही नाही आता बिझनेस चालू आहे भाऊ नवीन. आपला बिझनेस मसालाचा बिझनेस चालू आहे. सांडगे चालू आहे. तर ती जाऊ दे मरू दे भांडणं तांडणाचं. ती नाही आपल्या डोक्यात नसतं. सांडगं वाळले तर आता चांगलं होती सांडगं आणावं. सांडगं दाखवते भाऊ बहिणीनं. ती भांडणं फिरण्याचं पुढे जाऊ दे मरू दे तिकडे. ती विषय कट. आपला बिझनेसचा धंदा आपला बिझनेस चालू आहे सध्याच्या ना. सांडगं आता चांगलं झाल्यात. झणझणीत सांडगं केल्यात. ऑर्डर साठी नंबर दिलेला आहे 98 22 20 85 82. दुसरा नंबर 76 66 60 27 46. बघा सांडगं कसं नादखोळा केल्यात. चांगलं 2-3 दिवस. बघा order टाका. हिरव्या मिरचीचं का चांगलं वाळल्यात आता. हिरव्या मिरचीचं सांडगं केल्यात. हिरव्या मिरचीचं संध्याकाळी बाजावं लागतं काय म्हणतं खायला. हा उलट बाजावं लागतं सकाळी द्यायला नाही आला पाहिजे. ही असली घरी केलेलं आहे तर आपल्या हाताने 1 नंबर सांडगा. हो का नादखोळा. तर भावा बहिणीनं हो का रक्त वाढल्यापासून आहे ना चांगला हाताला हो का थोडी लाली आली. आणि कसं आहे जरा बरं वाटतंय. तुमच्या दाजींना विचारा. जसं मी दवाखान्याचं ट्रीटमेंट पूर्ण केलं मी इवाळली का माझं ही दुखतंय ती दुखतंय काय. 1.5 चौदा तोंडाला. हा अव कच नका खाऊ. आयो आयो पडन लगा. आता हो काही कचच खायला लागल्यात. काय तुम्हाला एक सांगायचं बरं का. मग आपण जे 2 वर्ष झालं सांडगे ही चालू होतं ना आपल्याला. एका दादानी काय झालं की सांडगे ऑर्डर केली होती. 1 किलो हा त्यांनी काय केलं पीठ बेसन पीठच केलं त्या सांडग्याचं. त्यांना भाजीच करायला आली नाही. पीठ नाही केलं हे असंच सुरू केलं खायला. ते मग पिठाळ लागायला लागलं. मग त्यांचा फोन आला दाजी मध्ये पिठळच लागतंय खायला. त्याला तळून खावं लागतं का नाही भाऊ बहिणीनं? असं खाल्ले पिठळच लागणार ना ते. तर भाऊ बहिणीनं सांडगं तयार झालेलं आहे. फटाफट ऑर्डर साठी नंबर दिलेला आहे. उशीर न करता ऑर्डर टाका. आणि माझ्या नवऱ्याला आणि माझ्या भावंडाला जरा काहीतरी 4-2 गोष्टी समजून सांगा जे करून त्यांना फरक पडेल. समजा काय आहे, याला तेल टाकायचं तव्यात आणि त्याला तळायचं. तळायचं ही खरपूस मस्त पैकी. जरा लय बी जाळायचं नाही तर तळायचं नाही. पार तळून खाऊन सांगा मला कसं काय येतं. नुसतं आपलं कसं कसं तळायचं सांग. तळायचं कसं? तेल टाकायचं त्याच्यात सांडगं टाकायचं आणि उलतानेनं तळायचं. नाही नाही भाजायचं म्हणजे थोडंच आपलं जास्त नाही. खरपूस भाजायचं. जरा मग बघा चौथ्याची. आणि मग खायचं कुड्डुम कुड्डुम कुड्डुम. कालवण बी 1 नंबर होतं. चला भाऊ बहिणीनं ऑर्डर साठी नंबर दिलेला आहे 98 22 20 85 82. दुसरा नंबर 76 66 60 27 46. 2-3 दिवस चांगलं वाळवल्यात आहे सांडगं. आता एवढं केलं तर या. तर सगळ्यांना आता बाय बाय करती. तसं जर खातान कच्च सकाळी बाय लवकर पाहता. आणि तुम्ही कशाला खाताय कच्च? देठून कच्च जाते ते पिठाला लागले. चांगलं लागतंय. मिठाने ही बरोबर आहे. अंदाज 25 ठोका असतात माझं. मी काय ती चाटून चुपून बघत नाही. हा बरं चला भाऊ बहिणीनं सांगा तेवढं 4-2 गोष्टी. आता माझं तर नाही कुणी ऐकत.
तुमचं ऐकलं तर मला बी ऐकलं. सांगा आणि आपल्या मेहुण्याला बी सांगा आणि मेहुण्याला बी सांगा आणि बारक्या ते मेहुण्याला बी. मेहुण्यांच्या आपलं मेहुण्यांच्या माळात ह्यो मनी एक गुतवायचा. हा. मग एका माळाचं मनी वाट्यात बराबर. कमेंट मध्ये मला बी सांगा आणि त्यांना बी सांगा. हा. हाय का? मग काय तर एक तर आता काल मी एवढं माशाचं झणझणीत कालवण केलं होतं तर काय म्हणतात की नुसती तेलाची भाजी केली, काय म्हणतात ही घरी केलेलं नाही बाहेरून आणलेलं आहे. आता तुम्ही सांगा ती कालवण मी कोणी केलं होतं? आता चलो. हा, काल माशाचं कालवण भावा बहिणीनं मी स्वतः केलं होतं. आणि काही जणांचं म्हणणं असं होतं की नुसतं स्वतःला चणचणीत करून खाते, नवऱ्याला देत नाहीत. आता नवरा खातच नाही तर त्याला देऊच काय? आपण नाही खात. जी नवरा खातोय ती त्याला देते वांग बटाट, दुसरं काय देणार आहे? वांगा बटाटावलाय नवरा. हा? वांग्या बटाट्यावरची आपली. हा, मी आता तुम्हाला सांगते जसं ट्रीटमेंट चालू केलंय, गोळ्या औषधं चालू होती तेव्हापासून मी वशाट खाया चालू केलंय. आपल्या जीवाचा विचार आपण म्हणलं करावा, बाकीचं तिकडे ज्याची त्याची बघू द्या. कोणाला वांग खायचंय खा, कोणाला बटाटा खायचंय खा, मला जे पाहिजे ते मी खाणार. मी अंड्याची ट्री आणली त्या दिवशी, चांगली 30 अंडी, आणि गावरान अंडी बी इथं येते भरपूर घेते मी, 20, 25, 30. आणि मच्छी आणती, मच्छी नाही आणत म्हणजे सारखी मच्छी त्या दिवशीच घेतली होती. आणि चिकन तर नाही बरं का, ती खाऊ वाटत बॉयलर. पण चला, नाडला नारायण धरी गाढवाचं पाय. त्या आमच्या इथले लोक म्हणतात ती कोंबडी खाल्ली की असे धापात येतात माणसं. बॉयलरचं. हा, बरं जाऊन द्या. चला, सांडगं कसं झालं नक्की सांगा. आणि फटाफट उशीर न करता सांडग्याची ऑर्डर टाका. हो का, सांडगे असली मिक्स डाळीचे सांडगे. दे ठेवून आता, मग काय? वाळल्यात चांगलं.